सर्वांना प्रणाम करतो, वंदन करतो। आज हा जो व्याख्यानमालेचा पहिला दिवस आहे, कैलासवासी प्रशांतजी आवाज येतोय व्यवस्थित? यांच्या स्मृतीला आपण चालू वंदन करा। करतो। माझे स्नेही आपल्या सर्वांना प्रणाम करतो, वंदन करतो। आदरणीय राजाभाऊ मुळे आज या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदरणीय हा जो व्याख्यानमालेचा पहिला दिवस आहे, कार्यक्रमाची कैलासवासी सुरुवात गम मुळे सारगर्भित यांच्या स्मृतीला वंदन करतो। गीतानं केली त्या माझे स्नेही आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय राजाभाऊ मुळे भगिनींनो, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदरणीय प्रशांतजी आढाव आश्रमाच्या माध्यमातून या कार्यक्रमाची सुरुवात अतिशय 11व्या वर्षात सारगर्भित अशा गीतानं केली त्या हा वैष्णवी भगवद्गीतेचा कुलकर्णीताई, विराट रूप दर्शन उपस्थित करवणारा सर्वच अध्याय, बंधूंनो विश्वरूप भगिनींनो, करवणारा अध्याय वनवासी आणि या जनवासी 11व्या कल्याण आश्रमाच्या माध्यमातून शुभारंभ ही व्याख्यानमाला आता 11व्या वर्षात पदार्पण करते आहे। 11वा अध्याय मला वाटते हा भगवद्गीतेचा विराट रूप दर्शन करवणारा अध्याय, विश्वरूप दर्शन करवणारा अध्याय। दर्शन आणि या 11व्या व्याख्यानमालेचा अकोल्याच्या शुभारंभ भगवद्गीतेच्या विषयानं व्हावा मुलांबरोबर संवाद ही अतिशय साधण्याचा आनंदाची प्रसंग गोष्ट मला वाटते। आलेला आहे। मुळात आणि अतिशय सुंदर आपलं जे काम आहे काम ते कामच विश्वरूप दर्शन दाखवणारं काम आहे। नियमितपणे त्या ठिकाणी अनेक वेळा अकोल्याच्या माध्यमातून आपल्या आश्रमामध्ये कळत असतं की काय नेमकं काम तिथल्या मुलांबरोबर संवाद साधण्याचा प्रसंग मला आलेला आहे। सेवा आपण आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीचं काम माझे स्नेही डॉक्टर माळी छोटी छोटी काही नियमितपणे त्या ठिकाणी जात असतात आणि त्यांच्या माध्यमातून हे कळत असतं की काय नेमकं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे। भगवद्गीतेचं जे शास्त्र एक अत्यंत श्रेष्ठ अशी सेवा शास्त्र आपण सर्वजण त्या ठिकाणी करत आहात। याचा जर मीही माझ्या परीनं जे काही जमेल तसं छोटी छोटी काहीतरी धर्मयुद्ध मदत त्या ठिकाणी करत असतो। बाहेर जे चाललेलं होतं ते मुळात कौरव पांडवांचं युद्ध होतं। भगवद्गीतेचं जे शास्त्र आहे, अर्जुनाच्या मनात जे चाललेलं हे शास्त्र नेमकं कशासाठी सांगितलं गेलं धर्मयुद्ध होतं याचा जर अमूलाग्रतेनं विचार केला तर आणि समष्टिगत धर्म ते एक धर्मयुद्ध होतं। धर्मांमधलं बाहेर जे चाललेलं होतं ते कौरव पांडवांचं युद्ध होतं आणि माझा परंतु अर्जुनाच्या मनात जे चाललेलं होतं ते एक धर्मयुद्ध होतं। या दोघांमधलं आणि ते धर्मयुद्ध होतं व्यक्तिगत धर्म बाजूला तो उभा आणि होता समष्टिगत धर्म या दोन धर्मांमधलं पूर्ववंशी आहे, ते जे युद्ध होतं ते भाऊ आहे, परिवार धर्म आणि माझा क्षात्र धर्म नव्हता, माझा राष्ट्र धर्म, या दोघांमधलं ते युद्ध होतं। ज्यांनी मला बोट धरून धनुर्विद्या शिकवली। एका बाजूला तो उभा होता दुर्योधन, ज्यांनी जो कुरुवंशी आहे, प्रेम केलं, चुलत भाऊ आहे, ते भीष्माचार्य आहेत, पितामह। आणि एकटा दुर्योधन नव्हता आणि केवळ त्याच्या सोबत नव्हता, ज्यांनी मला बोट धरून धनुर्विद्या शिकवली ते द्रोणाचार्य आहेत, मध्यभागी नेऊन उभा कर, ज्यांनी माझ्यावर अत्यंतिक प्रेम केलं त्यावेळेस ते भीष्माचार्य आहेत, पितामह आहेत। दोन्ही सेनांकडे तो पाहतोय आणि केवळ एका बाजूला अर्जुन पाहत नव्हता, केवळ कौरवांच्या सेनेकडे नव्हता पाहत, कारण अर्जुनाचा रथ होतं की मध्यभागी नेऊन उभा कर असं अर्जुनानं ज्यावेळेस श्रीकृष्णाला सांगितलं या दोन्ही बाजूला त्यावेळेस सेनयोर उभयोर मध्ये दोन्ही सेनांकडे तो पाहतोय। केवळ एका सेनेकडे पाहून त्याचं मन विदीर्ण झालं असं नाही, स्वतःच्या सेनेकडे पाहूनही त्याचं मन विदीर्ण होत होतं की या रणसंग्रामामध्ये या दोन्ही बाजूला प्रचंड मोठा नरसंहार होणार आहे, माझे आजोबा आहेत, माझे काका आहेत, आणि दोन्ही बाजूला उभे असणारे माझे अपतेष्ट सर्वांकडे पाहिल्यानंतर त्याच्या मनात पुन्हा पुन्हा विचार येत होता, माझे काय करतोय, बंधू आहेत, आणि त्यामुळे परिवार माझे मेहुणे उभा राहिला, माझे शालक दुसऱ्या बाजूला द्रौपदीच्या वस्त्रांना हात घालणारा माझे गुरुवर्य आहेत, माझे आजोबा आहेत, माझे काका आहेत दिसत होता। आणि या सर्वांकडे पाहिल्यानंतर त्याच्या मनात पुन्हा पुन्हा विचार येत होता की मी हे काय दिला पाहिजे। आणि त्यामुळे परिवार धर्म एका बाजूला उभा राहिला आणि दुसऱ्या बाजूला द्रौपदीच्या वस्त्रांना हात घालणारा तो दुष्ट दुर्योधन आणि दुःशासन दिसत होता। आतंकी असतात अशा आणि एका महिलेचा असा अपमान करणाऱ्या नराधमाला मृत्यूदंडच दिला पाहिजे, शिवाय दुसरा दंड त्यांच्या हे ज्या गुरु द्रोणाचार्यांनी शिकवलं होतं ते शिक्षण मनामध्ये होतं। स्त्रीची की असे जे आताताई असतात, असे जे आतंकी असतात, अशा आतंकवाद्यांना देहदंडच दिला पाहिजे। देहदंडाशिवाय दुसरा दंड त्यांच्यासाठी नाही। तरी सुद्धा त्याला आणि त्यामुळे ज्या देशामध्ये स्त्रीची हा क्षात्र धर्म तिचा इज्जत येत होता, तिचा सन्मान कुठेतरी धुळीला मिळवला जातो, समष्टी धर्म होता, अशा
राजपुत्र जरी तो असला क्षत्रिय म्हणून माझं तरी सुद्धा त्याला सुद्धा देहदंडच दिला पाहिजे. द्वंद्व त्याच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्या हा क्षात्र धर्म त्याच्या मनात पुन्हा पुन्हा येत होता. एकीकडे व्यक्तिधर्म होता आणि एकीकडे गलितगात्र समष्टी धर्म होता आणि तो सांगतोय की समाज धर्म होता. एक क्षत्रिय म्हणून माझं असणारं कर्तव्य काय याचं द्वंद्व त्याच्या मनामध्ये निर्माण झालं आणि त्या द्वंद्वामध्ये तो हतोत्साहित आहे. त्या द्वंद्वामध्ये त्याची गलितगात्र अवस्था आहे आणि तो सांगतोय की सीदंती मम गात्राणि मुखंच परिशुष्यति वेपथुष्य शरीरे मे रोम हर्षश्च जायते गांडीवं संसृते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. निघून गेलेले आहेत, माझं मन भ्रमित झालेलं आहे, रोम हर्ष माझं तोंड सुकून गेलंय, राहिलेले नाही. मुखंच परिशुष्य संस्कृते हस्तात गांडीव धनुष्य हातातून वेपथुष्य शरीरे संपूर्ण शरीरामध्ये त्राण निघून गेलेले आहेत, माझं मन भ्रमित लाही लाही होतंय, शरीरामध्ये प्रचंड दाह होतोय, रोम हर्षश्च जायते लक्षण त्राण राहिलेले नाहीत. सगळीच्या गांडीवम संस्कृते हस्तात गांडीव धनुष्य हातातून खाली डिप्रेशनच्या खाली पडून गेलंय. ज्याच्या भ्रमतीव च मे मनः माझं मन भ्रमित झालेलं आहे, संपूर्ण शरीरामध्ये प्रचंड दाह होतोय. ही सगळी लक्षणं जी आहेत ती सगळीच्या सगळी डिप्रेशनची लक्षणं आहेत. गलितगात्र अर्जुनाला आणि अशा डिप्रेशनच्या अवस्थेमध्ये सामोरे नाही, ज्याच्या बळावर हे संपूर्ण युद्ध उभं केलं गेलं तो अर्जुनच हतप्रत झालेला आहे, मोहानं ग्रसित झालेला आहे. डिप्रेशनमध्ये असलेल्या गलितगात्र अर्जुनाला पुन्हा उठून उभं करायचं आणि युद्धाला सामोरे नाही सुचणाऱ्या असं मोठं अशा चॅलेंज ज्याचं मन कृष्णाच्या समोर आहे. अर्जुनाला उभं करण्याचं एक आणि म्हणून सामर्थ्य डिप्रेशन मध्ये असलेल्या गीतेमध्ये प्रचंड ऍसिडिटी झालेल्या त्या भगवद्गीतेचं एक विलक्षण सामर्थ्य काहीच न सुचणाऱ्या की ही भगवद्गीता अशा या अर्जुनाला, ज्याचं मन भ्रमित झालेलं आहे अशा अर्जुनाला उभं करण्याचं एक मोठं सामर्थ्य म्हणजे ज्या 700 श्लोकांच्या भगवद्गीतेमध्ये ज्याला पटकन धर्म म्हणतो तो धर्म नव्हे. त्या भगवद्गीतेचं एक विलक्षण सामर्थ्य असं आहे हिंदू धर्म, मुस्लिम की ही भगवद्गीता धर्माची व्याख्या करते. तो धर्म काय हे समजावून सांगते. नाहीये अशा पद्धतीच्या धर्माची वाटणी. धर्म म्हणजे त्याला धर्म म्हणणं हे फार आपण आता ज्याला पटकन धर्म म्हणतो तो धर्म नव्हे. जाती व्यवस्था आपण हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म असं जे म्हणतो तो धर्म भगवद्गीतेमध्ये अभिप्रेत नाहीये. अशा पद्धतीच्या धर्माची वाटणी आणि त्याला धर्म म्हणणं हे फार नंतर म्हणजे मागच्या काही शतकांमधली ती घडामोड आहे. आणि त्याची व्याख्या नेमकी काय ही भगवद्गीता. जाती व्यवस्था ही मागच्या काही शतकांमधली घडामोड आहे, परंतु त्यावेळेची वर्णव्यवस्था आहे आणि त्यावेळेचा धर्म अर्जुन हा एक समग्रतेनं जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे. आणि त्याची व्याख्या नेमकी काय ही भगवद्गीतेमध्ये दिली गेली. आणि योगायोग एक विलक्षण असा पण आहे की यामध्ये ज्या 4 व्यक्तींचा संवाद आहे त्यामध्ये उद्गारांमधून भगवत कृष्ण आणि अर्जुन हे तर सर्वांना माहितच आहे, दृष्टी प्राप्त असलेले, परंतु धृतराष्ट्र ते प्रश्न विचारतायत की त्या ठिकाणी अंध काय आहेत, चाललंय. धर्मक्षेत्रे दृष्टिहीन आहेत. समवेतायुत्सवः त्यांच्या पांडवाश्च उद्गारांमधून भगवद्गीतेची सुरुवात होते आणि दिव्य दृष्टी प्राप्त असलेल्या संजयाला कौरव आणि पांडव काय ते करतात प्रश्न विचारतायत की त्या ठिकाणी काय चाललंय. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. त्या धर्मक्षेत्रावर कुरुक्षेत्रावर नेमकं काय चाललंय. माझे पुत्र कौरव आणि पांडव काय करतायत नेमकं. या श्लोकाचं पहिलं अक्षर जे आहे ते ध आहे आणि संपूर्ण भगवद्गीता ज्या जाऊन थांबते तो 700वा जो. आणि या श्लोकाचा पहिला जो शब्द आहे शेवटचा श्लोक तो आहे धर्म. धर्मक्षेत्र त्या ठिकाणी तो संजयाच्या मुखी दिला. या श्लोकाचं पहिलं अक्षर जे आहे ते ध आहे, दिव्य दृष्टी प्राप्त आहे. आणि संपूर्ण भगवद्गीता ज्या ठिकाणी जाऊन थांबते तो 700वा जो श्लोक आहे, हा प्रवास आहे 18व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक. सुरुवात त्या ठिकाणी तो संजयाच्या मुखी दिला गेलेला श्लोक आहे, दृष्टी प्राप्त असलेला, ज्याला दिव्य दृष्टी प्राप्त. या संजयाच्या मुखी असलेला जो शेवटचा श्लोक एका अंध व्यक्तीकडून एका दिव्य दृष्टीकडे जाणारा असा हा प्रवास आहे भगवद्गीतेचा, ज्याची सुरुवात अंध व्यक्ती करतोय आणि शेवट कुठे दिव्य दृष्टी प्राप्त असलेला संजय करतोय. आणि या संजयाच्या मुखी असलेला जो शेवटचा श्लोक आहे तो असा आहे, यत्र योगेश्वर कृष्ण
करणारा जो अर्जुन आहे विचारांचं म्हणजे एकटा विचार कामाचा नाही, केवळ कृतीही कामाची नाही, कृतीला काहीतरी विचारांचं अधिष्ठान असलं पाहिजे. भूछत्री सारख्या उगवतात आणि अधिष्ठान असलेली कृती ज्या ठिकाणी आणि धर्म या शब्दाचा जो अर्थ आहे तो राष्ट्रधर्म, पितृधर्म, पुत्रधर्म, विद्यार्थी धर्म, शिक्षक धर्म या आशयानं आपण जिथे जिथे धर्म हा शब्द वापरतो तिथे तिथे त्या ठिकाणी धर्म या शब्दाचा कर्तव्य असा अर्थ होतो. आणि कर्मयोगाची, कर्तव्य पथाची आणि तीही धर्मयुक्त कर्तव्यांची दिशा देणारा हा ग्रंथ म्हणून एक विलक्षण ग्रंथ आहे. वयाच्या 48व्या वर्षी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या एका व्याख्यानानंतर मी निश्चय केला की हे जे शास्त्र आहे, ही भगवद्गीता आपण पाठ केली पाहिजे. वयाच्या 48व्या वर्षी पाठांतर आरंभ केलं. 50व्या वर्षी माझं पाठांतर पूर्ण झालं. तो जो 2 वर्षाचा प्रवास होता, या 2 वर्षात मला पुस्तक वाचण्याचा अत्यंत नाद असताना आणि घरी 10-12 हजार पुस्तकांची लायब्ररी असताना सुद्धा मी एकाही दुसऱ्या पुस्तकाला हात लावला नाही. एक छोटस पुस्तक, ही भगवद्गीता, हे मात्र संपूर्ण 2 वर्ष माझ्या सोबत प्रवासात होतं. 2 वर्ष माझ्या खिशातच होतं, अजूनही असतं, पण प्रवासात मात्र निश्चित असतं. कारण गाडीत वेळ मिळाला की वाचायचं, चाळायचं. यावर वेगवेगळ्या लोकांनी केलेल्या टीका, वेगवेगळ्या लोकांनी केलेली भाष्य या 2 वर्षांमध्ये मी वाचून काढली. आणि माझ्या असं लक्षात आलं की 48 वर्ष मी जी पुस्तकं वाचत होतो, विशेषतः व्यवस्थापनाची, त्या व्यवस्थापनाच्या सगळ्या ग्रंथांचा अर्क जर कोणता असेल तर तो हा ग्रंथ आहे भगवद्गीतेचा. व्यवस्थापन शास्त्राचं मूळ इथे सापडतं, मानसशास्त्राचं मूळ या ठिकाणी सापडतं. आणि दोन्ही विषय माझ्या आवडीचे असल्यामुळे या पुस्तकाच्या, या ग्रंथाच्या प्रेमात मी पडत गेलो. आणि विलक्षण अशा पद्धतीची एक एक सूत्र यातून सापडत गेली व्यवस्थापनाची. त्यातली काही सूत्र आपल्या समोर मांडणार आहे, कारण आपण सर्वजण वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारी मंडळी आहात. आणि म्हणून समाजभान जागवणारं सामाजिक उद्बोधन आणि समुपदेशनाचा मंत्र भगवद्गीता असा विषय आज मला दिला गेलाय. परंतु पहिला जो संदेश आहे भगवद्गीतेचा, भगवान श्रीकृष्ण सांगतायत की स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि धर्म्याधियुद्ध्याश्रेयोन यत् क्षत्रियस्य न विद्यते. ज्याला युद्ध करायला ज्याच्या मनात नकार निर्माण होतो असा माणूस क्षत्रिय समजणं चुकीचं आहे. स्वधर्ममपि चावेक्ष, तुझा धर्म क्षत्रियाचा धर्म आहे. मग धर्माची व्याख्या ज्यावेळेस पुढे केली गेली त्यावेळेस भगवंतानं जे सांगितलं ते फार गमतीशीर आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल ते ऐकून. त्या कर्माची व्याख्या की मी काय कर्म केलं पाहिजे, माझ्या स्वभावगत जे कर्म आहे तोच माझा धर्म आहे, अशी व्याख्या येते पुढे. जन्मानं नाही, गुणांनी. आणि गुणांच्या सोबत सोबत माझी आवड नेमकी कशात आहे, ती आवड लक्षात घेऊन मी काय व्यक्तिमत्व आहे माझं मी समजून घ्यायचं, माझा मी परिचय करून घ्यायचा, आणि मला जे आवडतं ते काम माझा धर्म म्हणून स्वीकारायचं, ही मुळात या ठिकाणी व्याख्या केली गेली. आणि अर्जुनाला सांगितलं गेलं की तू क्षत्रिय आहेस, तुझ्या गुणांनी, तुझ्या अभ्यासानं तू क्षत्रिय आहेस, आणि म्हणून तुझा धर्म क्षत्रियाचा धर्म आहे. म्हणून घाबरायचं काही कारण नाही तुला. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. अरे हरलास तर स्वर्गात जाशील, जित्वा वा भोक्षसे महिम, जिंकलास तर तुला राज्य उपभोगायला मिळेल. आणि दोन्ही ठिकाणी तुझा विजयच आहे, कारण हरला तर स्वर्गात जाणार आहेस. त्यामुळे हरण्याची सुद्धा चिंता करू नकोस. हतोत्साहित होण्याचं कारणच नाही. अनेक वेळा असं घडतं की मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्या ठिकाणी थोडी पिछेहाट होते.
थोडं अपयश पदरी पडतं आणि श्रीकृष्ण सांगतायत हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम. स्वर्ग म्हणजे काय? म्हणजे मेल्यानंतर जो दिसतो तो स्वर्ग का? नाही. आपल्या कर्मांनी आपण याच पृथ्वी तलावर याच जीवनामध्ये जे निर्माण करतो ते स्वर्ग आहे. आणि हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम या शब्दाचा अर्थ असा आहे की मी जरी हरलो तरी त्या हरण्यात सुद्धा मला अनेक नवीन संधी उपलब्ध होतात. छत्रपती शिवाजी महाराजांना मिर्झाराजे जयसिंगांच्या बरोबर तह करावा लागला. हरले महाराज, 24 किल्ले द्यावे लागले. 24 किल्ले दिल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना युवराज असताना केवळ 8 वर्षाच्या संभाजी राजांना मुघलांच्या दरबारी 5000 मनसबदारी स्वीकारावी लागली. स्वतः महाराजांना भेटीला जावं लागलं. प्रचंड अपमान सहन करावा लागला. 3ऱ्या रांगेत उभं राहावं लागलं. नजर कैदेत बंद व्हावं लागलं. इतक्या मोठ्या अपयशानंतर पाहिलं तर हे अपयश आहे. एखादा खचून गेला असता. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे असं व्यक्तिमत्व मला वाटतं की भगवद्गीता जी लहानपणी जिजाऊ साहेबांनी महाभारताच्या माध्यमातून शिकवली ती भगवद्गीता नसानसात रोमारोमात भिनलेलं व्यक्तिमत्व जर कोणतं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. आणि अशा अपयशामध्ये सुद्धा नवीन संधी शोधून काढण्याचं काम या व्यक्तीनं केलं. नवीन योजना आखली. अत्यंत कल्पनेच्या बाहेरची योजना. मिठाईच्या पेटाऱ्यात बसून जायचं. आणि जेव्हा अशी ही घटना घडली त्यावेळेस संपूर्ण भारतवर्षात हाहाकार उडाला की कसे गेले, कुठे गेले, कोणालाच पत्ता लागला नाही. संपूर्ण देशात नाव दुमदुमलं. इतिहासात ते नाव अमर झालं. त्या अपयशानंतर, त्या अनुभवानंतर आलेलं जे शहाणपण आहे ते शहाणपण हाच स्वर्ग असतो. त्या अपयशातून प्राप्त झालेली जी संधी आहे त्या संधीला स्वीकारणं हाच स्वर्ग असतो. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. आपण छोट्या छोट्या अपयशांना घाबरून जातो, विचलित होऊन जातो. आणि भगवान सांगतायत की अरे हारलास तरी स्वर्गात जाशील. स्वर्गात जाशील म्हणजे अनुभवांनी तू समृद्ध होशील. आणि एकदा ती समृद्धी आली की परत तशा पद्धतीची हार तुझी होणार नाही हे निश्चित आहे. कारण एकदा तो अनुभव संपन्न झालास की पुढे जाणार नाही, पुढे अपयश येणार नाही. पण हे सगळं करत असताना समष्टीचा सातत्यानं साकल्यानं विचार केला पाहिजे. त्यजेत एकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत. ज्या ठिकाणी परिवाराचं कल्याण असेल त्या ठिकाणी स्वतःचा स्वार्थ दूर ठेवला पाहिजे. ज्या ठिकाणी गावाचं हित आहे त्या ठिकाणी परिवाराचं हित बाजूला ठेवलं पाहिजे. त्यजेत जनपदस्यार्थे. जिल्ह्याचं हित असेल तर माझ्या गावचं हित विसरून गेलं पाहिजे. आणि राष्ट्राच्या हितासाठी आपल्या जिल्ह्याला, आपल्या राज्याला सुद्धा विसरलं पाहिजे. एकापेक्षा अनेकांचा विचार करायचं शिक्षण देणारा ग्रंथ म्हणजे भगवद्गीता आहे. आणि म्हणून व्यक्ती धर्मापेक्षाही समष्टी धर्म श्रेष्ठ मानणारा, विचार करायला लावणारा हा ग्रंथ आहे भगवद्गीता. परंतु हे सगळं करत असताना पहिला नियम सांगितला भगवंतांनी. पहिला जो श्लोक उच्चारलेला आहे, खरं तर मोठी गंमत आहे की पहिल्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण एक शब्द बोलत नाहीत. त्या ठिकाणी फक्त धृतराष्ट्र सुरुवात करतात, संजय थोडीफार माहिती देत आहेत आणि त्यानंतर अर्जुनाच्या तोंडी काही श्लोक आहेत आणि त्याची अवस्था त्या ठिकाणी विदीर्ण झालेलं त्याचं मन पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं गेलं. एकही श्लोक भगवंताच्या तोंडी दिलेला नाही पहिल्या अध्यायात. पहिल्या अध्यायात भगवान केवळ ऐकण्याचं काम करतायत. ज्याला श्रेष्ठ काम करायचंय ना त्याला पहिलं काम हे करावं लागतं की ऐकून घेण्याची सवय लावावी लागते. मी ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रातल्या लोकांचं म्हणणं नेमकं काय हे ऐकून घेतलं पाहिजे. ऐकल्यानंतरच आपल्याला त्यावर काही इलाज सांगता येईल. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान ज्यावेळेस सांगायला बोलायला सुरुवात करतात त्यावेळेस आपण हादरून जातो ते शब्द ऐकून. काय शब्द उच्चारतायत श्रीकृष्ण? क्लैब्यम मास्मगमः पार्थ नैतत्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप. हा दुसरा श्लोक आहे भगवंताच्या तोंडून आलेला. पहिल्या श्लोकात ते एक साधारण भूमिका मांडतात, पण दुसरा श्लोक अत्यंत कठोर शब्दांनी युक्त असा आहे. इथे क्लैब्य या शब्दाचा अर्थ नपुंसक असा आहे. क्लैब्यम मास्मगमः पार्थ. तुला हे नपुंसकत्व शोभत नाही अशी भाषा भगवंतानं वापरलाय. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम. अरे हे तुझं क्षुद्र हृदय दौर्बल्याचा त्याग कर. त्यक्त्वोत्तिष्ठ, उत्तिष्ठ, उठ. परंतप. अर्जुना उठ.
हे क्षुद्र हृदय दौर्बल्य सोड, तुला हे नपुंसकत्व शोभत नाही. ज्यावेळेस हा श्लोक आपण वाचतो त्यावेळेस आपल्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की प्रचंड चिडलेले आहेत श्रीकृष्ण. स्वाभाविक होतं हे चिडणं, कारण ज्याच्या भरोशावर हे युद्ध उभं केलं गेलं तो अर्जुनच हतोत्साहित होऊन खाली बसलाय. आता युद्ध कोणाकडे पाहून करायचंय? तो अर्जुन म्हणतोय की मी जातो इथून निघून, मी संन्यास घेतो, मी भिक्षा मागतो, मी आत्महत्या करून टाकतो, मला नको हे राज्य. अशा पद्धतीची मानसिकता त्याची तयार होणं, ऐन युद्धाच्या आरंभी जिथे शंख फुंकले गेलेत, नगारे वाजतायत, रणदुंदुभी वाजतायत आणि माझा मूळ योद्धा महारथी अर्जुन खाली बसलाय. स्वाभाविक राग येणं स्वाभाविक होता. अरे तुला पळूनच जायचं होतं तर आधी सांगायचं होतं ना. तू तुझ्या घरी जंगलात नीट निघून गेला असतास, मी माझ्या द्वारकेला नीट थांबलो असतो, सगळं सुखात चाललं होतं. कशाला हा उपद्व्याप करायला लावला? इकडे 11 औक्षोहिणी सेना, इकडून 7 औक्षोहिणी सेना गोळा केली. याची काही गरज होती का? स्वाभाविकपणे असा विचार श्रीकृष्णाच्या मनात आला की काय, आणि म्हणून असे कठोर शब्द श्रीकृष्ण वापरतायत की काय असं जाणवतं. परंतु पुढच्या श्लोकांमध्ये ज्यावेळेस संजय श्रीकृष्णाची देहबोली यावेळेस काय हे सांगतात त्यावेळेस लक्षात येतं की श्रीकृष्ण रागावलेले नाही आहेत. संजय त्यावेळेस सांगतायत की तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. प्रहसन्निव भारत या ठिकाणी भगवंताच्या देहबोलीचं वर्णन करताना संजय सांगतोय की प्रहसन्निव म्हणजे प्रसन्न, हसतायत भगवान, हसत हसत हे बोलतायत. एखादा कटू शब्द जर हसता हसता आपल्या तोंडून निघाला तर त्याचा अर्थ वेगळा होतो, आणि डोळे वटारून निघाला तर त्याचा अर्थ वेगळा होतो. भगवाचं पहिला पाठ, पहिलं शिकवणं आहे न सांगता. हे सांगितलेलं नाही आहे, परंतु भगवंताच्या देहबोलीतून हे शिकायला मिळतंय की भगवान चिडलेले नाही आहेत. कितीही कठीण परिस्थिती निर्माण झाली तरी चेहऱ्यावरचं स्मितहास्य लोपता कामा नये. आणि म्हणून तर ज्यावेळेस श्रीकृष्णाचं वर्णन केलं जातं त्यावेळेस असं म्हटलं जातं, अधरम मधुरम वदनम मधुरम वचनम मधुरम हसितम मधुरम. ज्याचं हास्य सुद्धा मधुर आहे. आपण महाभारत सिरियल पाहिली असेल, त्यामध्ये कुठेही कृष्ण उदास चेहऱ्याचा, पडलेल्या चेहऱ्याचा एकदाही पाहायला मिळत नाही. ज्याला नेतृत्व करायचंय त्याला पहिली गोष्ट ही लक्षात ठेवली पाहिजे की परिस्थिती अगदी आग जरी लागली समोर आणि अत्यंत युद्धजन्य परिस्थिती माझा सेनापती खाली बसला तरी सुद्धा आपल्या चेहऱ्यावरचं हास्य लोपू देऊ नये. हे पहिलं शिक्षण आहे. समाजकार्यात समष्टी धर्माचं पालन करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना जर पहिला काय संदेश असेल तर तो हा संदेश आहे की परिस्थिती काही का होऊ देत, माझ्या चेहऱ्यावरचं हास्य लोपता कामा नये. कारण मूळ मुद्दा असा आहे की मी हे का करतोय याचा उद्देश लक्षात घेतला पाहिजे. ज्याला आपल्या कर्तव्याचा उद्देशच लक्षात घेतला नाही, ज्याला हे ज्ञान नाही की मी हे का करतोय, केवळ करायचं म्हणून करणं हे वेगळं आणि जाणून करणं, ज्ञान घेऊन करणं की मी हे का करतोय काम. मग वनवासी क्षेत्रामध्ये जाऊन काम करत असताना या कामाचा मूळ गाभा काय आहे, हे कशासाठी करायचंय? हे राष्ट्राच्या उन्नतीसाठी आहे. आणि राष्ट्राची उन्नती तेव्हाच होते जेव्हा अगदी जंगलात राहणाऱ्या माझ्या वनवासी बंधूंपर्यंत मला प्रगतीची काही गंगा नेता येईल आणि यासाठी मी काही करू शकेल. हा समष्टीचा विचार मनात येणं आणि हे राष्ट्रासाठी मी करतोय हा विचार, हा उद्देश माझ्या लक्षात राहणं, उद्देश लक्षात असला पाहिजे. माझी हौस म्हणून मी करतोय का? नाही, माझी हौस आहे ही गोष्ट एक आहेच, परंतु माझं मूळ उद्देश आहे, जो उद्देशाच्या विस्मरणानं ते काम करायला लागेल. त्याच्या मनात अनेक विचार येतील. मग मीच अध्यक्ष का नाही, मग मी तर इतकं राबराब राबतोय, मग मला का नाही? नथिंग डुईंग. मी करतोय ते राष्ट्रासाठी करतोय हा भाव ज्यावेळेस मनात येईल त्यावेळेस व्यक्तिगत धर्म बाजूला राहिला पाहिजे आणि समष्टीगत धर्म हा सर्वोपरी झाला पाहिजे, राष्ट्रधर्म हा सर्वोपरी झाला पाहिजे. ही भगवद्गीतेची शिक्षा आहे.
आणि मग भगवंतानं जे 11व्या अध्यायामध्ये विराट रूप दाखवलं, ते विराट रूप दाखवताना भगवान सांगतायत, आणि ते वेळोवेळी सांगतायत, असं नाही की ते 11व्याच अध्यायात सांगितलं, तर दुसऱ्या अध्यायात अत्यंत प्रभावीपणे सांगितलं की युद्ध कर उठ, तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय, युद्धाचा कृतनिश्चय करून उठ. कोणत्याही युद्धाच्या परिस्थितीत माझं विस्मरण होऊ देऊ नको. माझं विस्मरण होऊ देऊ नको म्हणजे काय? एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी श्रीकृष्ण वासुदेव श्रीकृष्णाच्या भूमिकेत नाही आहे. महाभारताचे सुमारे 1,00,000 श्लोक आहेत. त्या 1,00,000 श्लोकांमधले 700 श्लोक भगवद्गीतेचे आहे. आणि या 700 श्लोकांच्या व्यतिरिक्त संपूर्ण महाभारतामध्ये वासुदेव उवाच असं म्हटल्यानंतर कृष्ण जे काही सांगतोय ते येतं. केवळ भगवद्गीतेच्या 700 श्लोकांमध्ये भगवान उवाच असा शब्द कृष्णासाठी येतो. तो कृष्ण या व्यक्तीसाठी नाहीये, कृष्णाच्या माध्यमातून बोलणारी जी ती सर्वश्रेष्ठ सर्व व्यापक शक्ती आहे, ती भगवत शक्ती कृष्णाच्या मुखातून बोलते, म्हणून भगवान उवाच आहे. म्हणजे माझ्या समोर वाक, मला समर्पण कर, म्हणजे कृष्णाला समर्पण कर असं कृष्णाचं म्हणणं नाही. इथे भगवान उवाच आहे. बोलणाऱ्याच्या पाठीशी जो बोलवता धनी आहे तो भगवान, ती परमसत्ता, तिथे तू झुकला पाहिजेस, हे ते सांगणं आहे. त्यामुळे कृपा करून अशी समजूत करून घेऊ नका की कृष्णानं स्वतःचा गाजावाजा केला, स्वतःचा पोवाडा म्हटला. चुकीची भूमिका आहे. हा स्वतः कृष्णानं स्वतः गायलेला पोवाडा नाही. कृष्णाच्या माध्यमातून, त्या परमशक्तीच्या मुखातून, केवळ मुख कृष्णाचं आहे परंतु विचार परमशक्ती देते, म्हणून तर विराट रूप दाखवलं गेलं. आणि ज्यावेळेस ते विराट रूप भगवंताचं पाहिलं कृष्णानं, 10व्या अध्यायामध्ये केवळ विभूती सांगितल्या, 11व्या अध्यायामध्ये प्रत्यक्ष दाखवलं. आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष दाखवलं त्यावेळेस कृष्ण सांगतायत, द्रोणंच भीष्मंच जयद्रथंच कर्णं तथान्यान पियोधवीरान मया हतां स्वं जहिमा व्यथिष्ठा युद्धस्व जेता शिरणे सपत्नान. अरे युद्ध कर आणि जिंक यांना. याचं कारण हे जे द्रोण आहेत, हे भीष्म आहेत, हा जयद्रथ, कर्णं तथान्यान पियोधवीरान, या सगळ्याच्या सगळ्या कर्णासहित सगळ्या योद्ध्यांचा मृत्यू मी आधीच करून टाकलेला आहे. मया हतां स्वं, मी यांना नियतीनं यांना आधीच मारलेलं आहे. यांच्या भाग्यानं याला आधी मारलेलं आहे. त्या परमशक्तीनं यांना आधीच मारलेलं आहे. आता तू फक्त बाण चालव आणि यश तुझ्या पदरी घे, कारण हे यश मला तुला द्यायचं आहे. निमित्त मात्रम भवसव्य साचिम, तू निमित्त मात्र बन. 11व्या अध्यायातला हा श्लोक आहे. लक्षात घ्या, आपल्याला निमित्त केलं वनवासी जनांमध्ये जाऊन काम करण्याचं, हे परमेश्वरानं आपल्यावर केलेलं उपकार आहे असं समजलं पाहिजे. निमित्त हे होणारच आहे. आपण केलं काय नाही केलं काय हे काम होणार आहे, परंतु निमित्त मला करण्याचं भाग्य भगवंतानं मला दिलं, हे माझं परमभाग्य आहे. आणि कृष्ण या ठिकाणी सांगतायत की मार यांना. पण याच अध्यायाचा जो शेवटचा श्लोक आहे, जी शेवटची ओळ आहे, ज्या अध्यायामध्ये इतकं निक्षून सांगितलं की मारून टाक या सगळ्यांना, त्या अध्यायाची शेवटची जी ओळ आहे, त्या शेवटच्या ओळीत असं म्हटलंय, निर्वैर सर्वभूतेषु यस्स मामेति पांडव. निर्वैर हो, निर्वैर झालास तरच मला येऊन मिळशील. निर्वैर या शब्दाचा अर्थ अजात शत्रू. तुझ्या मनात कोणाविषयी शत्रुत्व राहता कामा नये. भले लोक तुला शत्रू समजोत, काळजी नाही, परंतु तू कोणाला शत्रू समजू नकोस. निर्वैर सर्वभूतेषु यस्स मामेति पांडव. आश्चर्य वाटतं की एकीकडे मार 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 म्हणतोय 3-3दा, मार त्या द्रोणला, मार त्या जयद्रथाला, मार या कर्णाला, मार या भीष्माला, आणि परत म्हणतोय निर्वैर हो. ही कॉन्ट्रोवर्सी तर नाही, हा परस्पर विरोध तर नाही, हे विरोधाभासी स्टेटमेंट्स आहेत. परंतु जर बारकाईनं पाहिलं तर लक्षात असं येतं की हे परस्पर पूरक आहेत, हे विरोधाभासी नाही आहेत. यांना मारायचं हे बरोबर आहे, परंतु हे मारत असताना मनात वैर ठेवून मारायचं नाहीये. तुला बुद्धीचा वापर करून कर्तव्य भावनेनं मारायचंय, कारण हा आताताई आहे, हा अतिरेकी आहे, आणि म्हणून या अतिरेक्याला देहदंडाची शिक्षा देणं हे क्षत्रिय म्हणून तुझं कर्तव्य आहे. कर्तव्याच्या भावनेतून मारायचंय. माझ्या बायकोचं वस्त्रहरण केलं म्हणून नाही,
या स्वार्थापायी नाही आहे. तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाला भूमी ही निष्कंटक केली पाहिजे, अशा दुराचारी लोकांपासून मुक्त केली पाहिजे धरती, यासाठी तुला दिलेलं ते कर्तव्य आहे. एखाद्या कसाबला ज्यावेळेस फाशी दिली जाते आणि न्यायाधीश याला फासावर लटकवा असं लिहून त्याच्या खाली सही करतात, त्यावेळेस त्यांचं आणि त्या कसाबचं काही व्यक्तिगत वैर नसतं, ते निर्वैर असतात. परंतु या माणसाची आता हत्या करणं गरजेचं आहे, कारण याची हत्या जर की याची हिंसा केली नाही तर हा अनेकांना मारून टाकेल. आणि म्हणून एकाची हिंसा करणं हे देखील अहिंसेच्या मार्गावर टाकलेलं एक पाऊलच असतं. हा जो पराक्रम आहे, हा पराक्रम सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकाच्या मनात भरलेलाच असला पाहिजे. पण कोणाही विषयी व्यक्तिद्वेष माझ्या मनात असता कामा नये. सामाजिक संघटनांमध्ये काम करत असताना हे उद्बोधन फार महत्वाचं आहे भगवंताचं. मला वाटतं सामाजिक उद्बोधन दुसरं काही असू शकत नाही. निर्वैर सर्व भूतेषु यस्य मामेति पांडव, सर्व भूतमात्रांविषयी निर्वैर हो, हे भगवंत सांगतायत. शत्रूविषयी सुद्धा निर्वैर व्हायला सांगतायत. मनामध्ये निर्वैरत्वाची भावना असणं. ज्यावेळेस एखादं सामाजिक काम आपण करतो त्यावेळेस मतमतांतर होऊ शकतात, मतभेद होऊ शकतात, मनभेद होता कामा नये, हा अत्यंत महत्वाचा संदेश भगवद्गीता देते आहे. कोणाविषयी वैराचा भाव तुझ्या मनात येता कामा नये. आपण एकत्र बसतो त्यावेळेस मतमतांतर होऊ शकतात, पण कोणीतरी विरोधी मत मांडलं म्हणून तो तुझा वैरी झाला असं कदापि समजू नकोस. आणि नेतृत्व तुला करायचं आहे, नेतृत्व करत असताना हा भाव अत्यंत बारकाईनं जपलाच पाहिजे की मला निर्वैर राहिलं पाहिजे. लोकांच्या भल्याही चुका होऊ देत, लोक कसेही वागू देत तुझ्याशी, परंतु तुला निर्वैर होऊन राहता आलं पाहिजे. हे ज्या दिवशी आपल्याला जमेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं गीता आपल्याला कळाली असं समजायला हरकत नाही. आणि याचे प्रयोग करून पहा. कारण आपण ज्या ठिकाणी काम करतो कोणाच्या तरी विषयीचा द्वेष, कोणाच्या तरी विषयीचा असंतोष असतो मनामध्ये, काढून टाकायचं, फेकून द्यायचं. निर्वैर सर्व भूतेषु. आणि आपल्या असं लक्षात येईल की ज्या दिवशी हे घडतं त्या दिवशी शांत झोप लागते, कारण आपण उद्दिष्टासाठी काम करायला लागतो, कोणाच्या तरी विरोधासाठी नाही. आपलं अंतिम उद्दिष्ट काय हे लक्षात राहतं, मग विरोध संपून जातो. जिथे विरोधच डोक्यात राहतो तिथे अंतिम उद्दिष्ट लक्षात राहत नाही. अंतिम उद्दिष्ट लक्षात ठेवून केलेलं काम जे असतं ते जास्त महत्वाचं आहे. तिथेच समत्व भाव मनामध्ये भरला जातो. भगवान ज्ञानेश्वर सांगतात, अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. जिथे मन आणि बुद्धी एकत्र झाली, बुद्धीनं विचार केला आणि मनानं पावलं टाकली, मन आणि बुद्धीचं एकत्र येऊन काम करणं हाच योग आहे. समत्वम योग उच्यते. योग कर्मसु कौशलम, कौशल्यपूर्वक आपलं काम करणं हाच योग आहे. आणि भगवान पुढे हेही सांगतात की आपल्या संपूर्ण कामाचं जे अंतिम उद्दिष्ट असलं पाहिजे ते कायम आपल्या मनात असलं पाहिजे, तो उद्देश आपल्या कायम मनात असला पाहिजे. पण ही सगळी कामं करत असताना काही पथ्य आपल्याला पाळली पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे मी जर नेतृत्व करत असेल तर माझ्या लक्षात राहिलं पाहिजे, यद्यद आचरती श्रेष्ठस तत्तदेवे तरोजनः सयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. श्रेष्ठ लोक म्हणजे नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व. जसं चालतं बोलतं तसंच बाकीचे लोक त्याला फॉलो करतात. हे फार महत्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं वागणं, आपलं बोलणं, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. भगवद्गीता कळालेल्या शिवाजी महाराजांचं चालणं बोलणं पाहून घ्यावं, तसं वागावं. यद्यद आचरती श्रेष्ठस तत्त देवे तरोजन. इतर लोक त्यांचंच अनुसरण करणार आहेत. भगवद्गीतेचा सगळ्यात महत्वाचा संदेश काय असेल तर तो हा आहे, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आपल्या सगळ्यांना पाठ आहे, पण त्याचा अर्थ मात्र आपण उलटा आणि चुकीचा लावतो. आपण असं विचार करतो की फळाची अपेक्षा बिलकुल काही करू नका आणि काम करत राहा.
फळ मिळणारच नाही. नाही नाही नाही, असं नाही. फळ मिळेल. आंब्याचं कोय लावली तर आंब्याचं झाड येईल, आणि काट्यांचं झाड लावलं, शेवरी लावली तर शेवरीच येईल. तू काम तुझं चांगलं करत जा, काय यायचंय ते ठरलेलं आहे, ते होईल. परंतु तुझ्या कर्तव्यात कसूर होऊ देऊ नकोस, हे महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. आणि इन्स्टंट मला ताबडतोब काहीतरी मिळालं पाहिजे, माझी प्रसिद्धी झाली पाहिजे, पेपरमध्ये नाव फोटो छापून आला पाहिजे, मला पद मिळालं पाहिजे. भगवान सांगतायत की अरे बाबा, या लहान लहान पदांचा विचार सोड. तुला स्वर्ग प्राप्त होईल म्हणजे काय? हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम म्हणजे काय? तुला ते परमपद प्राप्त होईल. परमपदाची प्राप्ती म्हणजे मोक्षाची प्राप्ती, हा आपल्या संस्कृतीचा मूलगामी विचार आहे. माणसाचं जीवन हे मोक्षासाठी असावं, आणि मला मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी संपूर्ण जीवन व्यतीत करावं लागतं. ते परमपद मिळावं. या छोट्या छोट्या पदांची काय अपेक्षा घेऊन बसला? मी झालो की नाही सेक्रेटरी, मी झालो की नाही कोषाध्यक्ष, आणि मी झालो की नाही जॉईंट सेक्रेटरी करा, मला काहीतरी करा, काही काम नसलं तरी काहीतरी पद द्या लावायला. फॉरगेट अबाउट इट. काम करत चल. तुझ्या कामाच्या सुगंधानं लोक तुला ओळखायला लागतील, आपोआप ओळख होईल लोकांना तुझी. यू डोंट नीड टू वरी अबाउट इट. अरे कोय लावलीस ना, आंबे येतीलच येतील. आज नाही तर कदाचित 10 वर्षांनी येतील, तुझ्या पुढच्या पिढीला खायला मिळतील. त्याची तू काळजी करू नकोस, त्याची चिंता करू नकोस. तू पुढे चल. काम करत असताना कसं काम केलं पाहिजे? तासाभरात नाही उलगडता येणार एवढं सगळं. कोणतंही पान उघडा आणि श्लोक वाचा, आणि तुमच्या लक्षात येईल की आपल्याला प्रचंड मोठं काहीतरी एक अद्भुत अशा पद्धतीचं शास्त्र ही भगवद्गीता सांगते. अनुद्वेगकरम वाक्यम. काय सुंदर श्लोक आला पहा. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितंचयत स्वाध्यायाभ्यसनंचैव वाङ्मयं तप उच्यते. अरे वाणीचं तप काय असतं लक्षात घ्या. अनुद्वेगकरम वाक्यम, माझ्या बोलण्यातून कोणाचाही उद्वेग होणार नाही असं वाक्य माझ्या तोंडून निघालं पाहिजे. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम, ते खरं असलं पाहिजे. पण पुढं जास्त महत्वाचं, प्रिय हितंचयत, ते प्रिय असलं पाहिजे. नाही तर मी तर बोलणारच खरं ते काही, आणि असं बोलून लोकांच्या मनाचे फुगे फोडण्याचं काम ही जी आमची जिव्हा टाचणी म्हणून करत असते ना, लोकांच्या मनाचे फुगे फोडणारी हीच माझी टाचणी पानं जोडण्याचंही काम करते. आणि पानं जोडण्याचं काम करणारी ही जी टाचणी आहे ती मन जोडण्याचं काम करते. लोकांची मन जोडणारे शब्द आपल्या तोंडून निघावेत असं काम नेतृत्वाला केलं पाहिजे. अद्भुत अशा पद्धतीचा विचार भगवद्गीता देते. पुढचा एक श्लोक पाहू. अयुक्त प्राकृत स्तब्ध शठोन्नैष्कृतिकोलसम विषादी दीर्घसूत्रीच करता तामस उच्यते. तामस करता कसा असतो त्याची व्याख्या केली. स्वतःच टेस्टिंग मी करत असतो कायम की मी याच्यात कुठे कुठे बसतो का. अयुक्त, जो उपयुक्त नाही, कोणाचाही उपयुक्त नसलेला माणूस अयुक्त. प्राकृत स्तब्ध, प्राकृत म्हणजे गावंढळ, अशिक्षित. स्तब्ध, काहीही न करणारा, बसून राहणारा. शठोन्नैष्कृतिकोलसः विषादी, सारखा रडणारा. दीर्घसूत्री, पोस्टपोनमेंट, पुढे ढकलणारा, आजचं काम उद्यावर ढकलणारा. अशी जी माणसं आहेत, करता तामस उच्यते, असे तामस आहेत हे सगळे. नाही, असं काम नाही चालणार. न द्वेष्ट कुशलं कर्म कुशले नानुषज्यते. आपल्याला कोणत्याही कामाची लाज वाटता कामा नये. मला जे काम दिलंय त्या कामातलं शेवटचं काम सुद्धा करण्याची माझी तयारी असली पाहिजे. ही तयारी ज्या क्षणी आपल्या मनाची होते त्या क्षणी त्या कामामध्ये यश प्राप्त होतं आपल्याला. आणि भगवद्गीतेच्या या मार्गावर चालत चालत एक दिवस निश्चित असा येतो की आपणही धनुर्धारी पार्थ होऊन जातो. कृतिशील पार्थ. आणि योगेश्वर कृष्णाचा विचार म्हणजे भगवद्गीतेचा विचार आणि आपली कृतिशीलता, यातून विजयाकडेच वाटचाल होते. हा मूलभूत भगवद्गीतेचा सिद्धांत आहे, हा मूलभूत विचार आहे, तो आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. आणि असा जेव्हा आपण विचार लक्षात घेतो, माझा 1 तास संपला, वेळ कसा भरकन निघून जातो गीता सांगता सांगता हे लक्षात येत नाही. पण शेवटचे काही मिनिटं, 5, 7, 10 मिनिटं आपण प्रश्नोत्तरांमध्ये निश्चितपणे घालवली पाहिजे. कारण एकतर्फी बोलणं हे योग्य नसतं. आणि म्हणून
काही मनात आलेले प्रश्न असतील तर आपण हँडरेज करावा, त्यांना अनम्यूट केलं जाईल आणि 5 मिनिटं आपण किमान प्रश्नोत्तरांसाठी वापरली पाहिजे. ज्यांना विचारण्याचं धारिष्ट नाही त्यांनी चॅट बॉक्समध्ये लिहिलं तरी चालेल, परंतु विचारलं तर अधिक पटकन उत्तर देता येतं. आणि त्यासाठी आपलं सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि मग आपण या कार्यक्रमाचा पसायदानानं शेवट करणार आहोत. तोपर्यंत कोणीही सोडून जायचं नाही इतकी मात्र विनंती करतो. काही शंकाच राहिल्या नाही असं दिसतंय. कोणाचा हात वर येत नाही याची 2 कारणं असू शकतात. बरं, पहिलं कारण हे असतं की वा किती छान झालं, आम्हाला सगळं कळालं, काही शंकाच राहिली नाही. आणि दुसरं जे कारण असू शकतं ते हे की काहीच कळालं नाही हो, काय विचारायचं आता. मला वाटतं कदाचित पहिला असेल एक काहीतरी प्रश्न आलाय, त्वरित निर्णय मागणं नाही. त्वरित निर्णय करणं म्हणजे रिॲक्टिव्ह होणं हा जो एक विषय आहे हा भगवद्गीतेला मान्य नाही आहे. तो विचारांती असावा. मग तो विचार करण्यासाठी किती वेळ द्यायचा, मग तो क्षणार्ध सुद्धा असू शकतो, पण क्षणार्ध शांत चित्तानं विचार करणं आणि मग काहीतरी सांगणं. विचार न करता जे आपण सांगतो ती रिएक्शन असते आणि विचार करून जे सांगतो तो आपला रिस्पॉन्स असतो. भगवद्गीतेला रिस्पॉन्स अपेक्षित आहे, रिएक्शन नाही. आणि त्यामुळे भगवद्गीतेमध्ये अनेक वेळा असे श्लोक येतात की विचार करून, बुद्धी आणि मन दोघांच्या समन्वयानं काम कर. बुद्धी म्हणजे विचार, विवेक, विवेक जागवून तू काम कर. मय्यर्पित मनोबुद्धीर मामे वैश्यत्य संशयम. जर विजय प्राप्त करायचा असेल तर मन आणि बुद्धी या दोघांचा समन्वय कर, या दोघांना अर्पण कर, मग तुझा योग्य निर्णय होईल. केवळ मनानं जाते ती रिएक्शन असते आणि मन आणि बुद्धी एकत्र करून ज्यावेळेस रिस्पॉन्स जातो, त्यामुळे भगवंताला गीतेला अपेक्षित असणारा जो रिस्पॉन्स आहे तो रिएक्शन नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कोणीतरी जर या प्रश्नांना, चॅट बॉक्स मध्ये येणारे प्रश्न आहेत, याला सांगण्याचं जर काही काम केलं. एक फार महत्वाचा प्रश्न आलाय की मनातली निराशा कशी दूर करायची. एक फार सुंदर श्लोक भगवद्गीतेमध्ये सांगितलाय. केवळ निराशाच नाही, सगळ्या प्रकारची दुःख. एक लक्षात हे घेतलं पाहिजे की जी काही दुःख येतात किंवा सुख येतात, ती सुख आणि दुःख ही बाहेरून येतात. मनातून जे बाहेर येतं तो आनंद असतो. आपण सुखांच्या मागे लागलेलो असतो, म्हणजे बाहेरच्या गोष्टी त्याच्या मागे लागतो, आणि म्हणून सुखांचं जे शेवटचं टोक आहे ते दुःख आहे, आणि आनंदाला मात्र शेवटचं टोक नाही, तो परमानंद आहे. सुख 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 जे आपण करतो त्यातून दुःख पदरी पडतं, निराशा पदरी पडते. आणि भगवान एक फार महत्वाचा संदेश भगवद्गीतेमध्ये देत आहेत. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. आपल्या मनाच्या प्रसन्नतेतून सगळ्या दुःखांवर विजय प्राप्त करता येतो. प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. आणि चित्त प्रसन्न असलं की बुद्धी सुद्धा स्थिर व्हायला लागते. दुसऱ्या अध्यायामध्ये बुद्धीला संस्थापित करण्याची, बुद्धीला स्थिर करण्याची अनेक श्लोक त्यामध्ये सांगितली गेली आहेत. आणि त्या श्लोकांमध्ये अद्भुत अशा पद्धतीचं, म्हणजे केवळ त्या दुसऱ्या अध्यायातले शेवटचे जे काही 10-12 श्लोक आहेत ज्याच्यात बुद्धी कशी स्थिर करायची याचं मार्गदर्शन आहे, ते निश्चित वाचावं. निराशा बाहेर पडूनच जाते. निराशा काय येते? निराशा अपेक्षांमधून येते. मी अपेक्षा करतोय म्हणून निराशा आहे. भगवान सांगतायत न शोचती न कांक्षती. जो अपेक्षांमधून बाहेर पडला त्याला निराशा येण्याचं कारणच राहत नाही. माझ्या सुनेनं हे केलं नाही, माझ्या सासूनं हे केलं नाही, माझ्या सासऱ्यानं हे केलं नाही, माझ्या मुलांनी माझ्यासाठी हे केलं नाही, मी मात्र सगळ्यांसाठी आयुष्यभर केलं पण यांनी माझ्याकडून केलं नाही. नाही,
मी जे केलं ते माझं कर्तव्य होतं. आणि मग मी अपेक्षा जर करायला लागतो, त्या अपेक्षातून दुःखाचं मूळ निर्माण होतं. भगवान सांगतात जे काही काम तुला करायचंय ते निरपेक्ष होऊन करायला शिक. ज्या क्षणी तू निरपेक्ष होऊन काम करायला लागतो त्यावेळेस आतला आनंदाचा झरा वाहता होतो, कारण तुझा स्वार्थ तिथे नाहीये. स्वार्थ आला रे आला की झरा बंद, आणि स्वार्थ संपला रे संपला की आनंदाचा झरा सुरू. आणि तो आनंदाचा झरा व्हायला लागला की दुःखांचा नाश व्हायला लागतो, कारण दुःख बाहेरून येणार आहे आणि आतून येणाऱ्या आनंदाच्या झऱ्यातून त्या दुःखांवर मात करता येते. आणि इट इज व्हेरी मच पॉसिबल, इट इज व्हेरी मच प्रॅक्टिकल. आपल्याला थोडे प्रयोग स्वतःबरोबर केले पाहिजे. जर भगवद्गीता आपल्याला समजून घ्यायची असेल तर गीता परिवाराच्या युट्यूब चॅनलवर जा, तिथे भगवद्गीतेवर एकेका अध्यायावर केलेली निरूपण आहेत आणि ती जरूर ऐका. आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र परिवर्तन कसं करावं. भगवद्गीतेची संथा देण्याचे क्लासेस आम्ही चालवतोय. सुमारे रोजचे 550 क्लासेस, झूम क्लासेस चालतायत. 550 झूम क्लासेस. आणि आता 95 देशांमधले लोक भगवद्गीता शिकतायत. या येत्या 24 मेला सुमारे 1,45,000 लोक भगवद्गीतेचे 2 अध्याय शिकायला रजिस्ट्रेशन करून पूर्ण होणार. आणि एका वेळी साधारणपणे 45,000 लोक या 550 झूम मधून शिकतायत. learngita.com नावाची वेबसाईट आहे, तिथे जा, रजिस्ट्रेशन करा. आत्ताचं रजिस्ट्रेशन बंद झालंय, आता जुलैच्या बॅचचं रजिस्ट्रेशन तुम्हाला मिळू शकेल आणि त्यातून हे मार्गदर्शन अधिक प्रभावीपणे आपल्या सर्वांना मिळू शकेल. शेवटचा एखादा प्रश्न घेऊया. मनाला अपयश मान्य नसते आणि यश मात्र फार आवडते, याचं काय नेमकं निदान भगवद्गीतेमध्ये सांगितलं. भगवद्गीता समत्व भावाचा पुन्हा पुन्हा उल्लेख करणारा ग्रंथ आहे की समत्व असलं पाहिजे जीवनामध्ये. समत्व, एक गोष्ट लक्षात घ्या की जे जे अपयश येतं किंवा जे जे काही दुःख येतं ते सगळं टाइम रिलेटेड असतं, आपल्या काल सापेक्ष असतं. कितीही मोठं दुःख येऊ देत जीवनामध्ये, काही कालांतरानं ते दुःख जीवनातून जातं, त्या दुःखाचं हळूहळू विस्मरण होतं. त्यामुळे दुःख हे कालसापेक्ष आहे. हे आपण जर लक्षात घेतलं तर जे 2 वर्षांनी जाणार आहे, जो विचार दुःखाचा 2 वर्षांनी निघून जाणार आहे, तो पिरियड आपल्याला कमी करता येईल का? तो कसा कमी करता येईल? तो पिरियड कमी करणं, मनाच्या दुःखाचा पिरियड कमी करणं हे शेवटी मनावर अवलंबून आहे. आणि मग म्हणून मनामध्ये तो समत्व भाव निर्माण करणं, याचा पदोपदी भगवद्गीता उल्लेख करते. त्यामध्ये भगवद्गीता असं सांगते की समत्व कसं आणलं पाहिजे. यामध्ये सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ असा श्लोक आहे. सुखदुःखे समे कृत्वा, सुख आणि दुःख समान मानायला शिक. लाभ आणि अलाभ म्हणजे लाभ आणि हानी समान मानायला शिक. मान आणि अपमान समान मानायला शिक. जया जयौ, जय आणि पराजय समान मानायला शिक. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित. तो निंदा आणि स्तुती सुद्धा समान मानायला शिक. समलोष्टाश्म कांचनः, दगड आणि सोनं सुद्धा समान मानायला शिक, कारण शेवटी तुझ्याबरोबर काहीच येणार नाहीये. तुझ्या बरोबर जो येणार आहे, तू किती मन तुझं प्रसन्न करून जगलास, हे शेवटी तुझ्या बरोबर येणार आहेत. तुझ्या मनात त्याच वासना, तेच दुःख जर कायम राहिलं तर ते दुःखी मन, ते वासनांनी ग्रस्त मन तुझ्या आत्म्याला चिकटून तुझ्या पुढच्या गतीला कारणीभूत होणार आहे आणि पुढच्या जन्माला तुझ्या कारणीभूत होणार आहे. त्यामुळे प्रकृतीपासून प्राप्त हे शरीर पंचमहाभूतांनी तयार झालं. मन, बुद्धी आणि अहंकार सुद्धा प्रकृतीने आपल्याला दिला आणि भगवंता त्या आत्मरूपानं आपल्यामध्ये संस्थापित झाला. तो पुरुष, तो परमपुरुष आणि ती प्रकृती यांच्या मिलनातून आपला देह निर्माण झाला. यातलं जे मन आहे हे प्रकृतीनं दिलेलं आहे. या मनामध्ये जर विषाद राहिले, या मनामध्ये जर कामना शिल्लक राहिल्या, तर आत्मा ज्या वेळेस विमुक्त होणार त्यावेळेस आत्म्याला दिशा देण्याचं काम हे मन त्या आत्म्याला चिकटून पुन्हा एकदा तुम्हाला जन्माकडे घेऊन जाईल, पुनर्जन्माकडे. आणि तुम्हाला परमपद प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी मात्र तुम्हाला तो समत्व भाव स्वीकारावा लागेल. हा समत्व भाव काय? सम राहणं, जय आणि पराजयात सुद्धा सम राहणं. कारण पराजयाचं जे शल्य आहे ते शल्य 2-3 वर्षांनी निघून जाणार आहे. विसरता तुम्ही त्या पराजयाला. मग जे 2-3 वर्षांनी जाणार आहे ते लगेचच्या लगेच मला कसं घालवता येईल? जर मनात हा समत्व भाव असेल तर ते लगेचच्या लगेचही घालवता येतं.
प्रॅक्टिस इट. अर्जुन सांगतो की कसं शक्य आहे हो, इतकं चंचल मन, याला आवर कसा घालू? आणि भगवंताचं उत्तर त्याच्यावर असं आहे, भगवान मान्य करतात हे की पार्था मला मान्य आहे, मनो दुर्निग्रहम चलम, मन हे दुर्निग्रही आहे, अत्यंत चंचल आहे. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. परंतु एक सांगतो तुला की वाऱ्यापेक्षाही चंचल असलेल्या मनाला अभ्यास हाच तोडगा आहे. अभ्यास म्हणजे वाचन नाही, अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस. आपल्या जीवनामध्ये भगवद्गीतेची प्रॅक्टिस करावी. गीता पढे पढाय जीवन मेलाय, स्वामीजी सांगतात. जीवनामध्ये गीता उतरवणं हे फार महत्वाचं आहे. आणि याच्या प्रॅक्टिसनं अशा पद्धतीच्या पराजयांच्या भावनेतून, दुःखाच्या भावनेतून क्षणात बाहेर निघता येण्याचं कौशल्य देणारी ही भगवद्गीता आहे. त्याचा अंगीकार आपण अवश्य करावा, निरंतर त्याचा अभ्यास करत राहावा, अशी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. पसाय जाण नमस्कार. वेबसाईट पण सांगितली ना कशावर लर्न. नमस्कार. हॅलो 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 हॅलो. येतोय आवाज? बोला. आवाज येतोय? येतोय, बोला.